बायकांसमोर किती भाजीपाला असू द्या, कोणती भाजी असू द्या, तरी हाच प्रश्न पडतो की जेवायला काय बनवायचं. तसंच माझ्या बाबतीत झालं. आज पण त्या आधी दिवसाची सुरुवात छान झाली होती. पाऊस पडत होता, त्यामुळे गरमागरम चहा घेतला. आणि खरं तर थंडीमुळे ना भरपूर दुधावर साय जमा होती, म्हणून मग तूप पण काढून घेतलं आणि मस्त असं घरच्या घरी एवढं छान तूप निघालं होतं गावरान. त्यानंतर आहे ना भरपूर भाजीपाला होता, तरी प्रश्न पडला होता की काय भाजी बनवायची. शेवटी मग ठरवलं चला पावभाजी बनवूया, कारण सगळ्या भाज्या होत्या. मग मस्त पावभाजीचा बेत करूया म्हटलं. पण त्याआधी ना आज मला भरपूर चटण्या बनवायच्या होत्या 2 प्रकारच्या, आणि त्यामुळे मग अगोदर चटण्या बनवायला घेतले की इकडे कुकर लावला होता, त्यामुळे भाज्या पण शिजत होत्या. त्याचबरोबर मग इकडे चटणी बनवत होते. जवसाची चटणी बनवली आणि त्यानंतर मग कढीपत्त्याची पण बनवायची होती. तर कढीपत्त्याची चटणी बनवताना मी त्यामध्ये कढीपत्ता आदल्या दिवशीच धुवून वाळवून घेतला होता. त्यानंतर मस्त तो तेलामध्ये फ्राय केला. अजिबात ओलसर राहिला नाही पाहिजे, त्यामुळे ना कढीपत्त्याची चटणी बनवताना ना कढीपत्ता छान असा धुवून वाळवून घ्यायचा, जेणेकरून ओला नाही राहिला पाहिजे. आणि ओला जर राहिला ना चटणी लवकर खराब होते, त्यामुळे ना बुरशी लागते ओला असला की. त्यानंतर मी कढीपत्त्याची चटणीमध्ये ना हरभऱ्याची डाळ चांगली भाजून घेतली होती. लसूण, खोबरं, तीळ सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर जिरे पण भाजून घेतले होते आणि छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे ना त्याला असं बारीक दरदर चांगलं वाटून घेतलं. आणि लाल तिखट मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचं. त्यानंतर इकडे चटण्या पण बनवून तयार होत्या. लगेच मग भाज्या पण शिजलेल्या होत्या पावभाजीसाठी, तर मग त्या पण लगेच मिक्सरमधून मी बारीक केल्या, कारण स्मॅशरने एवढ्या काही छान बारीक होत नाही, त्यामुळे मग मी मिक्सरमधूनच थोडंसं बारीक करून. इथे कढईमध्ये मी ना तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून त्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, जिरी, त्याचबरोबर बेसिक मसाले टाकले आणि छान असे कलर येईपर्यंत परतून घेतले. त्याचबरोबर मसाल्यांमधून तेल सुटायला लागलं की छान असे परतले समजायचे. त्यानंतर मग मी सगळ्या ज्या भाज्या बारीक केलेल्या होत्या त्या टाकल्या आणि छान असा कलर आला होता. पावभाजी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण जेव्हा कधी भाज्या टाकतो ना तर त्यामध्ये एक बीट कट करून टाकायचं, कारण बीटाने एवढा छान कलर येतो ना आणि टेस्ट पण एकदम भन्नाट लागते. त्यामुळे ना पावभाजीमध्ये नेहमी असं एक तरी बीट कट करून टाका आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली पावभाजी घरच्या घरी तयार होते. आणि त्यानंतर पॅनवरती मी मस्त सगळीकडे बटर लावून घेतला आणि पाव मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घेतले. त्यानंतर सगळ्यांसाठी इथे ताट रेडी केलं. मस्त आम्ही पावभाजी एन्जॉय केली. त्यानंतर पुन्हा तयार झाले, कारण इमर्जन्सी आम्हाला मार्केटमध्ये जावं लागलं आणि लाडूच्या कानामध्ये ना जी बाळी होती तर त्याची तार निघाली होती आणि तिच्या हाताला थोडीशी दुखापत झाली, म्हणून आम्ही लगेच मग सोनाराकडे गेलो आणि तिथे त्यांना काही बसवता येईना, त्यामुळे आम्ही कानातले चेंज करून टाकले. त्यामुळे छोटे असे डायमंड स्टोन मध्ये कानातले पाहिले ते तिला घातले. त्यानंतर चला असंच होता आजचा दिवस, भेटूया